नमस्कार मंडळी, मी श्रावणी विलास लकेश्री तुमचं मराठी मनोरंजन विश्वमध्ये स्वागत करते. स्टार प्रवाहाची नवी कोरी जोडी आपल्या सोबत आहे. ते जल्लोषात आज गणपतीचा जल्लोष करायला साजरे असे बोलतात सजरे धजलेत. ह्याचा दरवी वेगळा असतो आणि आज वेगळाच आहे. आजचं क्रेडिट कोणाला जाते? आजचं खरंच नाही, आज ऍक्च्युली ह्याच्यात फार काही केलंच नाहीये. म्हणजे हे सरळ घेऊन आलोय. ऋतुता आणि मी काल परवा गेलो आणि ते घेऊन आलो. काहीतरी वेगळं करायचं होतं डोक्यात, जे मी मागवलं होतं, जे मी कार्टलाच ठेवलं होतं, मी मागवलंच नाही ते. आणि मला काल परवा कळलं, त्यामुळे मी ऐन वेळी आम्ही जाऊन काहीतरी ऍडजस्टमेंट करू जुगाड केलं. कारण स्टार प्रवाहाला जेव्हा लुक पाहिलं होतं तेव्हा असं एक्सपेक्टेशन वाढतात ना की बाबा काहीतरी नवीन असेल आज ह्याच्याकडून, म्हणून म्हटलं आज काहीतरी वेगळं आहे पण छान आहे. तेच एक्सपेक्टेशन कमी करायचं ते म्हणून मी साधं करून आलोय. बिचारा, तू खरंच सुंदर दिसते. मला मगाशी कोणीतरी अशी लांबून कॉम्प्लिमेंट दिलेली तुला की परम सुंदरी आली चालत. हो थँक्स. ज्यांनी कोणी कॉम्प्लिमेंट दिली वा वा वा, थँक्यू. तुझा लुक खूप सिम्पल आणि साधेचा आहे, तर त्याचं काय क्रेडिट जातं आणि तुला काय आवडलं? मला ऍक्च्युली हे आवडलंय. तुला काय आवडलं? मला वाटलंच हे बहुतेक अभिषेकने मुद्दामच, हे ऍक्च्युली हे अभिषेकचा फायनल टच आहे या लुकचा. सो मी तयार झाल्यावर त्यांनी हे एक शेवटी एक केलं. पण हा, बाकीचा लुक तर मीच आपलं माझा थोडासा विचार करून, आणि सखी जे पात्र आहे तर त्या पात्राला साधारण साजेचं काय असू शकतं हा सगळा विचार करून, आणि ते पारंपरिक पण असलं पाहिजे, तर असं करून तो डिझाईन केलेला लुक आहे. छान वाटतोय हा लुक. आणि आता गणपती बाप्पा येत आहे, तर झाली का गणपती बाप्पाची तयारी की अजून सुरूच आहे असं काही आहे? सिरियल मधलं विचारतेस की रिअल? आता नाशिकला 10 दिवसांचा गणपती असतो. आता मागच्या वर्षी ब्रेक असल्यामुळे मला बराच वेळ मिळाला होता ते सगळं डेकोरेशन आणि त्या गोष्टी करायला. पण यंदा बहुतेक अगदी त्याच दिवशी मी सकाळी जाईन, त्यामुळे आम्ही बहुतेक इकडनं मूर्ती घेऊन पण इकडनंच जाऊ, ऋजुता आणि मी. मग काहीतरी तसं करायला लागेल. हा, पण आता गणपती बाप्पाचं तुला विचारायचं, पटकन तुझ्यावर येते तुला विचारायचं की गणपती बाप्पा म्हणल्यावर मोदक सगळ्यांनाच आवडतात, पण तुझे फेवरेट दुसरं काय असेल का? मोदका व्यतिरिक्त नाही, ऍक्च्युली गणपती म्हटलं की मोदक वर्षातनं तेवढेच काही दिवस असतात की जे चाखायला मिळतात. तर गणपतीत मी मोदकच म्हणेन. नाशिक मधले गणपती बाप्पा वेगळे आहेत की असं सेमच आहे, कोकणासारखंच आहे, असं काही आहे? सगळ्यांचे एकच आहेत. असं काही वेगळं नाही. पण लहानपणी ना आमच्या खूप मोठे देखावे आणि वगैरे व्हायचे. आता मूर्त्याच मोठ्या आहेत, फक्त देखावे गायब झालेत. म्हणजे असे गुहा केली जायचे, त्यातनं जायचो, पारंब्या लटकलेल्या असायच्या, असं इंटरेस्टिंग काहीतरी असायचं. पण हल्ली फक्त बघतोय की मोठमोठ्या मूर्त्याच आहेत. तर मी वाट बघतोय पुन्हा तसं कधी सुरू होत आहे. तू सांग, तुझ्या गणपती बाप्पाची तयारी झाली आहे का? आणि गणपती बाप्पाची तयारी करताना तुझं फेवरेट काय असतं? मलाही मोदकच खरं तर, कारण गणपती बाप्पा म्हणलं की मोदक, हे जे काही इक्वेशन आहे. आणि तयारी चालू आहे अजून, कारण एकीकडे मालिकाही सुरू होतीये, मालिकेचं सगळं कॅरेक्टरसाठीची तयारी, रिहर्सल्स, रिडिंग, ह्या सगळ्या गोष्टी चालू होत्या. त्यामुळे गणपतीची सुद्धा तयारी एकीकडे चालू आहे. आणि आम्ही पुण्यालाच जाऊ, कारण म्हणजे सासू सासरे अभिषेकचे आईबाबा पुण्यात असतात, तर तिथे जाऊ. आमच्याकडे गौरी पण बसतात. त्यामुळे आता बघू सुट्टी आपली काय कशी होतीये मॅनेज, आणि कसं एक्सपेक्टेशन आहेत का तुम्हाला? मला तर वाटत नाहीयेत, पण म्हणूनच 10 दिवस तर नाही देणार कोणी. नाही. पहिला दिवस आणि विसर्जनाचा. त्यामुळेच मी फुल प्रूफ प्लॅन केलाच नाहीये, कारण मी सुट्टी मिळत असेल तर तरच तयारी करायची. फेवरेट आरती कुठली? आपल्याकडे सगळीकडे खूप वेगवेगळ्या प्रकारच्या आरत्या असतात, पण तुमची फेवरेट? वेगवेगळ्या प्रकारचं नाही, एकच आरती वेगवेगळ्या प्रकारे पण म्हटली जाते आपल्याकडे. गोष्ट वेगळी, पण तरी सुख करतात. हो. आणि फेवरेट गाणं गणपतीचं? तुझं सुख करत. आठवतच नाहीये विचार. माझं ऍक्च्युली आता अशी चिक्क मोत्याची जे आहे ना, ते माझं खरंच ऍक्च्युली फेवरेट आहे. कारण अगदी लहानपणी जर पहिला कुठला मी डान्स केला असेल तर तो त्या गाण्यावर होता, आणि तो गणपतीतच. म्हणजे मी पण नाशिकची, आमच्याकडे जे सार्वजनिक गणपती असायचा, आमच्या कॉलनीतलं जे मित्रमंडळ होतं, तर तिथल्या स्पर्धेत तो डान्स जसं लहान 4-5 वर्षाचं असताना बसणं करतात तसं. त्यामुळे ते चिक्क मोत्याची, तेच माझं फेवरेट. तू म्हणालास की देखावे तुला खूप आवडतात, तर तुला जर असं सांगितलं की तू देखावा बनव यंदा, यावर्षी मंडळपाचा तू देखावा बनव, तर काय बनवशील? हे जरा विचार करून करायला लागेल. तसा तुझा बॉम्बच टाकला. मला तर पहिले राजकीय गोष्टींवरच सुचला, पण म्हटलं नको असो. बघू. पण तरी फेवरेट, इतके वर्ष तू देखावे बघत आलाय, तुझा फेवरेट देखावा कुठला होता?
तेच गुहेचं मी जसं म्हणालो ना, इकडनं एंट्री तिकडनं एक्झिट असं असायचं आणि लहान आपण असल्यामुळे ना तिथे लाल बल्ब वगैरे असतात आणि अचानक एखादा माणूस त्या कपड्यांमध्ये समोर येतो आपल्याला घाबरत, त्यामुळे आपल्याला माहित होतं हे सगळं खोटं आहे, पण तरी जसं आपण हे करतो. एकदम छान वाटतं ते बघून, एकदम भारी वाटतं की अरे काहीतरी वेगळं आहे, लोक बनवतात. तू बनवलेलं डेकोरेशन तुला आठवतंय का? आणि तुझं झालंय की हे बेस्ट झालंय, ते कुठलं डेकोरेशन असेल? मी लहानच होते की ते शाळेतच होते मी आणि माझ्याकडे तोपर्यंत, कारण मी कथक पण शिकले, तर आमच्याकडे कथकचे कॉस्ट्युम्स तसे भरपूर असायचे प्रत्येक वेळी. तर एका वर्षी आम्ही असं ठरवलं की जे काय आपल्या ओढण्या आहेत वेगवेगळ्या, त्या ओढण्यांचं मिळून आपण काहीतरी बॅकड्रॉप बनवूयात. बापरे. आणि ते मी एकटीने चढून बिडून पिना लावून काय काय तो प्रकार केला आणि तो फायनली चांगला दिसत होता. तर मला तेच एक आठवतंय. तसं बनवलेलं म्हणशील तर मी आणि माझ्या बहिणीनं आता 10 वर्षांपूर्वी काहीतरी हिमालयाची प्रतिकृती केली होती. मग त्यात ते पीओपी ते पोतं भिजवून वगैरे त्याला मधून काठ्या वगैरे लावल्या होत्या आणि असं केलं होतं. हो, लाईट्स नव्हते, हिमालयात लाईट्स नसतात, त्यामुळे आम्ही खर्च पण कमी केला आणि आम्हाला जमलंय. रिअलिस्टिक करायचं. अभ्यास खूप केला होता मी रिअलिस्टिक. पण हे खरंच मजा येते ना तुम्हाला सगळ्यांनाच येते मुळात छोट्या छोट्या गोष्टी जमवून करणं, म्हणजे हे तुम्ही आता मिस करत असाल. आपण आता पटकन एक रॅपिड फायर खेळूयात, सोप्पा आहे, काही कठीण नाहीये. तू म्हणाल असं बॉम्ब वगैरे काय टाकत नाहीये मी आता. उकडीचे मोदक की तळलेले मोदक? उकडीचे. माझी आई उकडीचं करते, बायको आपलं आई तळणाचं करते आणि बायको उकडीचं करते, त्यामुळे रॅपिड फायर आहे. अरे उत्तर द्यायचंय. त्यात रॅपिड फायर माझा होईल. म्हणूनच त्या अभिषेकला हा प्रश्न विचारला असता तर कळलं असतं. दोन्ही आवडतात मला. मध्ये आहे मी. एक तरी असं म्हणाले. नाही, नको नको, खूपच कात्रीत नको पकडायला. ओके ठीक आहे. लोकनृत्य की डीजे? काय काय लोकनृत्य की डीजे? नाही लोकनृत्य. तयार डेकोरेशन की टाकाऊ पासून टिकाऊ? टाकाऊ पासून टिकाऊ. गाव की शहर? अरे बापरे, निमशहर. हा, न्यू शहर. निमशहर. वा वा. भजन की गणपतीची गाणी? गणपतीची गाणी म्हणजे डिपेंड्स त्या वेळेवर. हा. मला सगळंच आहे, रॉक पण ऐकतोच की आपण, हो. पण त्याच्या वेळा वेगवेगळ्या आहेत. म्हणजे संगीताच्या अखत्यारीत या सगळ्याच गोष्टी येतात. हा जो पहिला व्यक्ती आहे ज्याने एवढं मला असं सिस्टमॅटिक उत्तर दिलंय. फायरला देतोय आणि तो संदर्भासहित स्पष्टीकरण देतोय तो. तू डीजे पंजाबी गाणे माझ्या गाडीत असतात, मंगेशकर पण असतात, तू एकॉन पासून सगळे बापरे. हा खरं त्याची बोलायला मला खरंच मज्जा येणार आहे का? हा खूप असं छान असं वेगळं उत्तर, काहीतरी वेगळं असं एकदम लॉजिकला. माझे मित्र ह्यावर चिडवतात मला जवळचे. ही उत्तराची सुरुवातच कसं असतं ना इथनं करते, मग ते कसं असतं ना ते म्हणतात नाही मी. मज्जा येते. पण हे लपंडाव बघायला खरंच मज्जा येणार आहे. तुम्हाला लपंडावसाठी खूप खूप शुभेच्छा, गणपतीच्या सुद्धा शुभेच्छा. जाता जाता फक्त एकदा जोरात म्हणा, गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया.